इचलकरंजी येथील श्री वारकरी संप्रदाय भक्त मंडळाच्या बँक खात्याबाबत गंभीर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप पुढे आला असून संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे। 1995 ते 2007 या कालावधीत मंडळाचे खाते वडगाव अर्पण बँकेत चालू होते। त्यानंतर काही कारणे सांगून खाते इचलकरंजी जनता सहकारी बँकेत स्थलांतरित करण्यात सांगण्यात आले। मात्र मंडळाचा अधिकृत ठराव न देता परस्पर ठराव दाखवून खाते उघडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। मंडळ रजिस्टर असताना नियमानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व सचिव या चौघांपैकी तिघांच्या सहीने व्यवहार होणे बंधनकारक असताना एकाच व्यक्तीला सहीचा अधिकार देऊन खाते सुरू करण्यात आले व सर्व व्यवहार करण्यात आले। सन 2007 ते 2022 या कालावधीत या खात्यावर तब्बल 32,77,284 रुपयाचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले असून ते संपूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे। ही रक्कम संस्थेच्या हितासाठी ट्रस्टींनी वसूल करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच 19 ऑगस्ट 2013 ते 10 ऑगस्ट 2016 दरम्यान मंदिराच्या वीज बिलासाठी 4,26,635 रुपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। मंदिरातील बोरमधून दररोज 80 ते 90 टँकर पाणी विक्री होत असताना त्याचे उत्पन्न खात्यावर जमा झाल्याची नोंद नसल्याचा आरोप आहे। मंदिरात वर्षाला 80 ते 90 कार्यक्रम दानपेटीतून वार्षिक सुमारे 1.5 लाख रुपये तसेच दानशूर व्यक्तींनी दिलेल्या लाखो रुपयांच्या देणग्यांची देखील खात्यावर नोंद नसल्याचे सांगण्यात आले आहे। आषाढी एकादशीला भाविकांकडून मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या देणग्यांचेही हिशोब नसल्याचा आरोप करत 2022 पासून खाते व्यवहार बंद असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असे वारकरी मंडळाकडून सांगण्यात आले आहे। मी वारकरी संप्रदाय भक्त मंडळाचा सेक्रेटरी आनंद सावंत तुमच्या चॅनलला एवढ्याकरता माहिती देतो की हे वारकरी संप्रदाय भक्त मंडळ हे रजिस्ट्रेशन आहे आणि रजिस्ट्रेशन असताना या ठिकाणी आज रजिस्ट्रेशन मंडळाच्या संचालक बॉडीवर दादागिरी करून कोणी या मंडळाचा सभासद नाही तो माणूस एक मार्गदर्शक म्हणून घेतलेल्या माणसानं दादागिरी करून हे मंदिर चालवा लागले। हे गेली 35 वर्ष तुकाराम बीचचा कार्यक्रम आम्ही करत आलेला असताना तुकाराम बीच आता हे नावारूपाला आलेलं फक्त पैसे मिळवायच्या धंद्याकरता कोर्टात आता आदेशाची तारीख असताना तारखी पुढे येऊन फक्त बीज करण्याकरता तारखी पुढे घेतलेले आहेत। त्यामुळं हे होणारा सप्ताह ह्यो आम्हीच संचालक बॉडी जी आमची नियमाची आहे त्या संचालक बॉडीनं आम्ही मुळात करणार आहे आणि याने केलेल्या भ्रष्टाचाराचा सगळा पदापारशी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगणार आहे। विषय कसा आहे, गरीब माणूस आहे म्हणून त्याला किंमत नाही असं नाही, पैशाच्या जीवावर फक्त दुंडुकशाही हाताखाली 2 नंबरच्या धंद्यातला कामगार घेऊन त्या वारकऱ्यांच्यावर मारहाण आणि त्यांच्यावर दमदाटी चालू केलेली आहे आणि तेच आम्हाला सध्या बोडून काढण्याकरता आणि सत्याला आणि अन्यायाला वाचा फोडण्याकरता आणि सत्य कळवण्याकरता आम्ही आज इथं उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे। या भागातील फक्त एक नगरसेवक म्हणून आणि आमच्या भागातला होता, आमची त्याबद्दल काहीतरी आपुलकी होती म्हणून त्या आबापावर आम्ही मार्गदर्शक पद दिलं, पण त्यानंच बँकेचं खातं हे सगळं गैरकारभारानं सगळं हातात घेतलं आणि तो आज बर त्या माणसाची 4 दारूची दुकान आहेत हो, त्याला काही गरज नाही आहे वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष व्हायची। तेव्हा आबा पवारांनी त्याची फक्त कामगार असणारा सचिन पाटील वगैरे यांची दुंडोक्षाही फक्त चालू आहे तेवढीच आम्हाला बंद करायची।